स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस सुख समृद्धीचा, आनंदाचा आणि सुखाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यात अनेकांच्या घरी आवर्जून सत्यनारायणाची पूजा केली जाते. आता तुमच्याकडेही करत असतील तर तसं कमेंट करून तुम्ही सांगा. पण हाही प्रश्न उपस्थित राहतो की श्रावण महिन्यात सत्यनारायण करण्यामागे नक्की कारण काय? कारण तर तसं चातुर्मास सुरू असतो आणि भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेमध्ये असतात. मग सत्यनारायण म्हणजे विष्णूचीच पूजा. मग आपण सत्यनारायण का करतो? हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, 13 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होतोय आणि तो असणार आहे 11 सप्टेंबर पर्यंत. म्हणजे 13 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026 असा यंदा श्रावण महिना आलेला आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेकांनी तरी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठरवून सुद्धा टाकली असेल. पण सत्यनारायणाची पूजा करण्या अगोदर श्रावणात सत्यनारायण का केला जातो हे जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपलं मनोधैर्य टिकून ठेवावं लागतं. अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारं अत्यंत प्रभावी असं व्रत म्हणजे सत्यनारायणाचं व्रत. घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत आणि त्यातलंच हे एक व्रत आहे. त्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच, पण जगायलाही बळ मिळतं. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केलं तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येतो आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सुद्धा सर्वांना दिसू लागतो. श्रावण महिन्यामध्ये एखादा चांगला दिवस पाहून अनेकांच्या घरी सत्यनारायणाची पूजा ही आवर्जून केली जाते. श्रावणात सत्यनारायण पूजा का केली जाते याचं उत्तर असं आहे की श्रावण महिना हा पुण्यसंचयाचा महिना आहे आणि त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने या पूजेचं आयोजन केलं जातं. आता त्यामुळे लाभ काय होतात? सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात किंवा सार्वजनिक स्वरूपातही केली जाते. हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास प्राप्त होतो असं मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे. घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचं असतं. सत्यनारायणाची पूजा केल्याने फक्त मनोबलच वाढतं असं नाही, तर त्यातील असामान्य आणि प्रचंड सामर्थ्य आपला जीवन प्रवास आनंददायी करतं. फक्त त्यात समर्पणाची भावना हवी, साधेपणा हवा, अहंकाराचा लवलेशही नको, तरच पूजा फलदायी होते. श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सकारात्मकता पसरते. वर्षभर आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक घटना घडलेल्या असतात त्याचे पडसाद आपल्या मनावर कायम राहतात. पण सत्यनारायण पूजा केल्याने मनातील ती सगळी नकारात्मकता नष्ट होते आणि मन प्रसन्न होतं आणि आपण पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांची लढायला सज्ज होतो. आता ही सत्यनारायण पूजा कशी करायची? घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाट मांडायचा. त्यावर एक वस्त्र अंतरावं. त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात पैसे, फूल घालावे. त्यावर एक तामण ठेवावं आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे. या तुळशीपत्राचे आसन तयार करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी. तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता. श्रीकृष्णाला 108 किंवा 1008 या संख्येत तुळस अर्पण करावी. पूजेत मन एकाग्र करावं, त्यासाठी हा मोठा आकडा दिलेला आहे. तुळस अर्पण करून फुलं वाहावीत. केळीचे खांब पवित्र मानले जातात. त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते, मांगल्य आणि पावित्र्य जाणवतं. परंतु ते जर मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये. सत्यनारायणाचा प्रसाद हा जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावं आणि तीर्थप्रसाद द्यावा. त्यानंतर निहारीची डिश किंवा पेय सरबत या गोष्टी तर ऐच्छिक आहेत. तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही देऊ शकता. त्यावर जास्त खर्चही होणार नाही, तर टाळलं तरी चालेल. सत्यनारायण पूजेचा आनंद मात्र नक्की घ्यावा. श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करावा. त्यावर गंध, अक्षता, फुलं आणि तुळस अर्पण करावी. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावं म्हणून देवाला विनंती करावी. धूप दीप ओवाळावे. देवाला आणि अंतर्मनाने देवाला शरण जायचंय.
सत्यनारायण व्रत पोथी मिळते बाजारामध्ये सहज. संपूर्ण चातुर्मासात सुद्धा असते. त्यातील सत्यनारायण कथेचं वाचन करावं. आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यात केळं अवश्य घालावं. त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. तसंच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान 2-4 जणांच्या मुखी तरी लागावा, जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचं पुण्य देखील मिळतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून पुनरागमनायच असं 3 वेळा म्हणायचं आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरामध्ये ठेवावी आणि नमस्कार करावा. अनेक जणांकडे दर पौर्णिमेला हे व्रत केलं जातं. सत्यनारायणाची पूजा अनेक जणांकडे दर पौर्णिमेला केली जाते. पण ज्यांना वर्षभरात एकदाही सत्यनारायणाची पूजा करायला जमत नाही, अशांनी कमीत कमी श्रावणात तरी सत्यनारायणाची पूजा ही अवश्य करावी आणि पुण्यपत्रात पाडून घ्यावं. मनात आणि घरात प्रसन्नतेचं वातावरण स्वागत करावं. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.